नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सोनाजीराव क्षीरसागर कृषी तंत्र विद्यालय राजुरी नवगण तालुका जिल्हा बीड वर्ष द्वितीय वर्ष विषय सहकार पतपुरवठा व पणन या विषय संबंधित आज आपण अभ्यास करणार आहोत। प्रकरण 5वे ग्रामीण सहकारी संस्था। या ग्रामीण सहकारी संस्थांमध्ये आज आपण शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता या घटकाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये ज्या काही शेतमाल सहकारी प्रक्रिया संस्था आहेत, या संस्थांची काय आवश्यकता आहे हे आज आपण अभ्यासाच्या व्हिडिओच्या माध्यमातून याचा अभ्यास करणार आहोत। विकसित देशांच्या विकासासाठी जशी सहकार चळवळ विकसित होणं आवश्यक असतं, तसंच सहकारी चळवळीच्या विकासासाठी सहकारी प्रक्रिया उद्योगांचा विकास होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि आवश्यक असतं। शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची आवश्यकता का आणि कशामुळे आहे हे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत। त्याच्यामध्ये नंबर 1, विपणन प्रक्रियेतील एक भाग। सहकारी संस्थांची का आवश्यकता आहे, तर सहकारी संस्था या विपणन प्रक्रियेतील एक भाग आहेत। शेतीमालाला बाजारात मागणी टिकून राहावी, चांगली किंमत मिळावी, त्याच्यावर योग्य प्रक्रिया व्हावी। काही शेतमाल अशा स्वरूपाचा असतो की त्यावर प्रक्रिया करणं हे गरजेचं असतं। जसं की तांदळाच्या बाबतीत साळीवर प्रक्रिया केल्याशिवाय तांदळाची मागणी वाढत नाही। भुईमुगाच्या शेंगावरती प्रक्रिया केल्याशिवाय शेंगदाण्याची मागणी वाढत नाही। कडधान्य उत्पादन झालेल्या शेतमालावरती प्रक्रिया करत नाहीत तोपर्यंत विविध प्रकारच्या डाळींना मागणी वाढत नाही। मग त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थांची ही एक आवश्यकता आहे। म्हणजेच विपणन प्रक्रियेतील विपणन प्रक्रियेचा एक जो काही भाग आहे, तो भाग सहकारी प्रक्रिया संस्थांमुळे सुलभ आणि सोपा होतो, म्हणून त्यांची आवश्यकता आहे। 2, शेती पुरवठा आणि प्रक्रिया यांची सांगड घालणं। आता शेतीसाठी दिलेलं जे काही कर्ज आहे हे वसूल करण्यासाठी प्रक्रिया संस्थांशी सांगड घालण्याची आवश्यकता आज निर्माण झालेली आहे। आता याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ऊसाकरता दिलेलं जे काही पीक कर्ज आहे, त्या पीक कर्जाची जी काही वसुली आहे, ही वसुली सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पुढाकारातून ती करण्यात येते। तसंच इतरही पिकांच्या बाबतीत आपल्याला करता येतं, म्हणून प्रक्रिया संस्थांची आवश्यकता ही महत्त्वाची आहे। त्यानंतर सहकारी ग्राहक भांडारांना मदत। सहकारी ग्राहक भांडारांना मदत। आता प्रक्रिया केलेला माल सहकारी ग्राहक भांडारांना वाजवी दरात उपलब्ध जर झाला तर त्याच्यामध्ये प्रक्रिया संस्था आणि ग्राहक सहकारी संस्था आणि प्रत्यक्ष ग्राहक या सर्वांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे। 2 सहकारी संस्थांमध्ये सहकार्याची भावना ज्यावेळेस वाढीस लागते, त्यावेळेस निश्चितच संस्थांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी त्याचा उपयोग होतो। प्रक्रिया संस्था आणि ग्राहक संस्था यांच्यात सहकार्य असल्यास त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे ग्राहकांना सुद्धा होत असतो आणि ग्राहकांना जो काही चांगल्या आणि उच्च प्रतीचा माल हा वाजवी दरात मिळू शकतो, म्हणून प्रक्रिया सहकारी संस्थांची आवश्यकता आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी। त्यानंतर शेतमालाची गुणवत्ता टिकवण्यासाठी। आता शेतमाल आहे त्या परिस्थितीत जर आपण बाजारात नेला विकण्यासाठी, तर निश्चितच त्याची जी काही किंमत आहे, ही किंमत
कमी प्रमाणात मिळणार आहे, म्हणजे वाजवीपेक्षाही कमी किमतीनं तो शेतमाल विकला जाणार आहे. म्हणून त्या ठिकाणी शेतमालावर जर प्रक्रिया केली तर शेतमालाचा दर्जा सुधारतो आणि निश्चितच सहकारी संस्थाच्या विशेष परिश्रमातून शेतमालाला चांगल्या पद्धतीचा आणि योग्य अशा पद्धतीचा भाव त्या ठिकाणी मिळतो. म्हणून शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर नाशवंत माल टिकवण्यासाठी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता आहे. काही शेतमाल अत्यंत नाशवंत असतो. टोमॅटो असेल, ऊस असेल, इतर भाजीपाला पिकं असतील, ही अत्यंत नाशवंत स्वरूपाची असतात. परंतु ती टिकण्यासाठी आणि बाजारातील जे पुरवठा आहे हा नियंत्रित राहण्यासाठी अशा शेतमाल उत्पादनावरती किंवा शेतमालावरती प्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ बटाट्यापासून चिप्स किंवा उच्च दर्जाची बियर, कांद्यातील पाणी काढून त्याची निर्यात करता येते. फळांचे तुकडे करून किंवा त्याच्या रसापासून जॅम तयार करता येतो. तसेच टोमॅटोच्या रसापासून सॉस तयार करता येतो. आणि अशा पद्धतीच्या प्रक्रिया केलेल्या जो काही पदार्थ आहे हा हवाबंद बाटल्यातून, डब्यातून तो जास्त किमतीला विकला जातो. म्हणून सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता ही महत्त्वाची आहे. त्यानंतर शेतमालाच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत. जेव्हा शेतमालाचं उत्पादन जास्त होतं तेव्हा त्याच्या किमती एकदम कमी होतात. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आहे त्या भावामध्ये कमी किमतीला त्यांचा शेतमाल विकावा लागतो. जर प्रक्रिया संस्थांनी उद्योग उभे केले तर निश्चितच त्या मालावर प्रक्रिया करून तो जास्त काळ साठवला जाईल व बाजारातील मागणीप्रमाणे तो पुरवठा करताही येईल व शेतमालाला जास्त किंमत त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर सामाजिक व आर्थिक परिवर्तनास मदत. शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या सहकारी संस्था या ग्रामीण भागात स्थापन केल्यामुळे तिथलचं जे काही सामाजिक आर्थिक वातावरण आहे त्याच्यामध्ये निश्चितच परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येईल. प्रक्रिया संस्था स्थापन झाल्यामुळं शेती, उद्योगधंदे आणि व्यापारास त्या ठिकाणी चालना मिळेल आणि त्यामुळे तेथे अनेक आर्थिक व सामाजिक बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतील किंवा दिसत आहे. थोडक्यात सहकारी प्रक्रिया उद्योगांमुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासास या ठिकाणी चालनाच मिळत आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता ही आहे. अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांनी शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता या घटकाचा अभ्यास करून दिलेल्या जी काही मुद्दे आहेत या मुद्द्याचं विश्लेषण करून वैयक्तिक स्वरूपात मला पाठवावं